नमस्कार, मी प्रियांका रागणे. आज तुमच्यासाठी एक नवीन खूप मोठी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे. मी पुणे जिल्ह्यातून युवा शिक्षा समीक्षकरण आणि तंत्रज्ञान प्रसारण यांच्याकडून ही जॉब अपडेट आलेली आहे. आपण पूर्णपणे सविस्तर माहिती बघणार आहोत. पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला कळून जाणार आहे एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, फॉर्म कोणत्या पद्धतीने फिल करायचा आहे, म्हणजे ऑनलाईन असणार आहे किंवा ऑफलाईन असणार आहे, फॉर्म फीस काय आहे, त्याच्यानंतर अर्ज भरण्याची तारीख म्हणजे स्टार्ट डेट ऑफ द ॲप्लिकेशन काय असणार आहे, त्याच्यानंतर लास्ट डेट काय असणार आहे म्हणजे शेवटची तारीख काय असणार आहे, ही सविस्तर माहिती मी पूर्णपणे तुम्हाला सांगणार आहे. एज्युकेशन क्रायटेरिया काय आहे, सॅलरी डिटेल्स काय, हे सविस्तर आपण पूर्णपणे बघणार आहोत. मी ऑफिशियल पेजवरती आहे युवा शिक्षा समीक्षकरण आणि तंत्रज्ञान प्रसार यांच्याकडून. इथे जे अनाउन्समेंट आणि अपडेट्स दिलेले आहेत आपण पूर्णपणे माहिती बघणार आहोत. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून व्हिडिओ शेअर केल्यानंतर जेणेकरून ज्यांच्याकडे जॉब अपडेट्स नसतील किंवा जॉबची माहिती नाही त्यांच्यापर्यंत ही माहिती पूर्णपणे भेटून जाईल. सो नक्कीच शेअर करा. चला तर आपण सविस्तर माहिती पूर्णपणे बघून घेऊयात. सो इथे पूर्णपणे आपण माहिती बघून घेऊयात. युवा शिक्षा समीक्षकरण आणि तंत्रज्ञान प्रसारण यांच्याकडून ही जॉब अपडेट आलेली आहे. विविध पदं आहेत, 255 एकूण पदं आहेत. त्यासाठी आपण पूर्णपणे माहिती बघणार आहोत. इथे पदनाम दिलेले आहेत, संख्या किती आहेत, पात्रता म्हणजे एज्युकेशन क्रायटेरिया काय आहे, वेतनमान म्हणजे सॅलरी किती असणार आहे, आपण बघून घेणार आहोत. ही PDF आहे, मी तुम्हाला पूर्णपणे समजून सांगणार आहे, तो शेवटपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघा. सो फर्स्ट जे आहे प्रकल्प व्यवस्थापक पदनाम आहे बघा, त्याची पदसंख्या आहे 18. पात्रता सांगितलेली आहे, शासनमान्य संस्था किंवा विद्यापीठमधील डिप्लोमा किंवा पदवी झालेली पाहिजे आहे. आणि जी सॅलरी आहे 27,700 आहे स्टार्टिंग, आणि 64,500 म्हणजे 64,500 ही तुमची सॅलरी असणार आहे. प्रकल्प व्यवस्थापक म्हणजे काय, प्रोजेक्ट मॅनेजर, ही ट्रेनिंग असणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जे इथे ऑफिशियल वेबसाईट आहे तिथे सुद्धा तुम्हाला PDF दिलेला आहे. ही पूर्ण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणारच आहे, तुम्ही एकदा नक्कीच चेक करून घ्या. आता जे सेकंड पद आहे उपप्रकल्प व्यवस्थापक म्हणजेच काय, इथे डेप्युटी प्रोजेक्ट मॅनेजर आहे. यांच्यासाठी 27 जागा आहेत. आणि शासनमान्य संस्था किंवा विद्यापीठामधील डिप्लोमा किंवा पदवी किंवा समतुल्य म्हणजे काही सेम ॲज त्या एज्युकेशन क्रायटेरियामध्ये बसत असेल तर तुम्ही नक्कीच अप्लाय करू शकता. लक्षात घ्या, याच्यासाठी 27 जागा आहे. सॅलरी डिटेल्स दिलेल्या आहेत, 22,500 आहे आणि 48,700 ही सॅलरी पर्यंत भेटणार आहे तुम्हाला. थर्ड असणार प्रकल्प विस्तार अधिकारी. इथे पदसंख्या असणार आहे 42. त्याच्यामध्ये तुम्ही जर 10वी किंवा 12वी या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी पदवीधारक पात्र असलं पाहिजे आणि त्याची सॅलरी स्टार्टिंग असणार आहे बघा 22,500 ते 48,700. त्याच्यानंतर शिक्षक म्हणजे 36 जागा आहे. इथे शिक्षक म्हणजे टीचर. इथे जे शासनमान्य संस्था किंवा विद्यापीठामधील डिप्लोमा किंवा पदवी हे झालेली पाहिजे आहे. 14,500 ते 34,800 ही सॅलरी असणार आहे. लेखापाल म्हणजे प्रत्येक पोस्टसाठी वेगवेगळी सॅलरी डिटेल्स आहे. एज्युकेशन क्रायटेरिया वेगळा आहे, पदसंख्या वेगळ्या आहेत, खूप मोठी पदं आहेत, तुम्ही बघू शकणार आहात. तुम्ही नक्कीच इथे तुमचं जे एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये बसत असाल तर नक्कीच इथे अप्लाय करायचं आहे. नेक्स्ट आहे लेखापाल. इथे 26 पदसंख्या आहे आणि तुमची जी पात्रता बघा, पदवी किंवा समतुल्य, इंग्लिश टायपिंग स्पीड 40 शब्द प्रति मिनिट पाहिजे आहे आणि मराठी टायपिंग स्पीड 30 शब्द प्रति मिनिट पाहिजे आहे. इथे जी स्टार्टिंग आहे 14,500 ते 22,500 पर्यंत भेटणार आहे. याच्यामध्ये नेक्स्ट आहे रिसेप्शनिस्ट. इथे 26 जागा आहे रिसेप्शनिस्टसाठी. त्याच्यामध्ये उच्च माध्यमिक किंवा सेम ॲज पाहिजे आहे. वेतनमान दिलेलं आहे 14,500 ते 22,500 पर्यंत. कम्प्युटर ऑपरेटर आहे, त्यांच्यासाठी 28 आहे. तुमचं जे MSCIT कंप्लीट झालं आहे, तुमची पदवी आहे, 12वी झालेलं आहे, तर तुम्ही ते नक्कीच अप्लाय करू शकता. 14,500 ते 22,500 पर्यंत सॅलरी भेटणार आहे. नंतर आहे कार्यालय सहाय्यक. इथे जे कार्यालय सहाय्यक आहे म्हणजे ऑफिस असिस्टंट आहे, त्यांच्यासाठी 34 जागा आहे. उच्च माध्यमिक किंवा सेम ॲज एज्युकेशन झालेलं पाहिजे आहे. 12,500 स्टार्टिंग असणार आहे आणि 18,500 पर्यंत तुम्हाला वेतनमान भेटू शकणार आहे. शिपाईसाठी 18 जागा आहे. उच्च माध्यमिक किंवा सेम ॲज एज्युकेशन झालं पाहिजे आहे. 12,000 ते 16,500 पर्यंत भेटणार आहे. नेक्स्ट जे आपण बघणार आहोत वयोमर्यादा म्हणजे एज क्रायटेरिया किती पाहिजे आहे. तुमचे एज क्रायटेरिया
21 ते 37 असेल तर चालणार आहे आणि प्रकल्प व्यवस्थापक किंवा प्रकल्प विस्तार अधिकारी यांच्यासाठी मॅक्झिमम 43 पर्यंत चालणार आहे. पदांसाठी वयोमर्यादा बघा, किमान 21 पाहिजे आहे आणि जास्तीत जास्त 37 आणि बाकीच्यांसाठी 43 पाहिजे आहे. लक्षात घ्या, हे एज क्रायटेरिया आहे. तुम्ही जर या पूर्ण क्रायटेरियामध्ये बसत असाल तर तुम्ही नक्कीच इथे अप्लाय करू शकणार आहे. इथे जे आवेदनपत्र आहे तुम्ही पाठवू शकणार आहे. आता जे ऍप्लिकेशन आहे ते तुम्ही हे जे फॉर्म भरून आहे ते तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने पाठवू शकता. ऑफलाईन तुम्ही पत्र पाठवू शकता आणि ऑनलाईन तुम्ही ईमेल थ्रू पाठवू शकता. हे पूर्ण जे पत्र आहे तुम्हाला पूर्ण भरायचं आहे. संपूर्ण नाव तुमचं, त्यानंतर वडिलांचे किंवा पतीचे नाव, लिंग, दिव्यांग असेल तर हो किंवा नाही, हे पूर्ण माहिती भरून तुम्ही हे पत्राद्वारा म्हणजे लेटरद्वारा किंवा ईमेलद्वारा सेंड करू शकणार आहात. त्याच्यानंतर इथे ही पूर्ण माहिती आहे. त्याच्यानंतर इथे अर्ज जे ईमेल आहे तुम्ही ईमेल करणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय लागणार आहे लक्षात घ्या. अर्ज आपण ईमेल करू शकता किंवा पोस्टाने पाठवू शकता. त्याच्यामध्ये ओळखपत्र, छायांकित प्रत म्हणजे फोटोज पाहिजे आहे, ओळखपत्र, शुल्क भरल्याची पावती, जे तुमचे फॉर्म फीज असणार आहे 80 रुपये आहे आणि सही केलेला अर्ज आहे. फॉर्म फीज आहे 80 रुपये. त्याच्यानंतर इथे बँक अकाउंटची माहिती आहे. तुम्ही पूर्ण माहिती बघू शकणार आहे. हे सगळं मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, एकदा चेक करून घ्या. त्याच्यानंतर इथे पोस्ट पाठवण्यास असल्यास म्हणजे तुम्हाला जर ऑफलाईन पद्धतीने पाठवायचं असेल तर तुम्हाला ही पूर्णपणे ॲड्रेस दिलेला आहे, तुम्ही इथे बघू शकणार आहात. त्याच्यानंतर इथे ईमेल पण आहे. ईमेल करायचं असल्यास हे पूर्ण जे ईमेल आयडी दिलेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला सब्जेक्ट काय लिहायचं आहे, नाव, मोबाईल नंबर, व्हॅलिड मोबाईल नंबर, हे पूर्ण माहिती तुम्हाला भरून घ्यायची आहे. त्याच्यानंतर इथे लास्टला पूर्ण नोटीस दिलेली आहे फॉर्मसाठी. या पद्धतीने तुम्ही वाचू शकता. नियम व अटी दिलेला आहे. तुम्ही हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देणार आहे, त्यामध्ये एकदा चेक करून घ्या. काय काय नियम व अटी आहे म्हणजे तुमची फीस भरलेली पाहिजे आहे, ईमेल किंवा पोस्टाने भरू शकता, तुमचे एज क्रायटेरिया काय आहे, त्याच्यानंतर डॉक्युमेंट्स कोणते कोणते लागणार आहे, ही सर्व माहिती इथे दिलेली आहे. त्यानंतर आपण वेळापत्रक बघणार आहोत. म्हणजे आता हे जे पूर्ण पोस्ट होते आपण बघितले 1 by 1, या पोस्टसाठी वेळापत्रक सुद्धा दिलेले आहे. म्हणजे एक्झाम कधी असणार आहे, त्याच्यानंतर इथे जे सिलेक्शन प्रोसेस आहे कोणत्या पद्धतीने होणार आहे हे आपण पूर्ण माहिती बघून घेऊयात. इथे जे सिलेक्शन आहे प्रोसेस, चाचणी परीक्षा म्हणजे परीक्षा थ्रू किंवा मुलाखत थ्रू होणार आहे. युवा शिक्षा समीक्षीकरण आणि तंत्रज्ञान प्रसारण परीक्षा वेळापत्रक दिलेलं आहे. तुम्हाला इथे आपण पाठवलेल्या आवेदनपत्राची चाळणी झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत आपणास पाठवण्यात येणारी माहिती पुस्तिकेमध्ये वेळापत्रक असेल तरी खाली दिलेल्या गेलेल्या वेळापत्रक हे अंदाजित आहे. हे अंदाजित वेळापत्रक दिलेलं आहे, तुम्ही बघू शकणार आहात. प्रत्येक पद नाव दिलेलं आहे. त्याच्यानंतर इथे लास्ट डेट ऑफ सबमिशन म्हणजे लास्ट डेट काय आहे बघा, 26/10/2023. त्याच्यानंतर चाचणी परीक्षा 28 डिसेंबर 2023 ला आहे आणि तुमची जी मुलाखत आहे 30 जानेवारी 2024 द्वारे होणार आहे. त्याच्यानंतर प्रकल्प विस्तार अधिकारी आहे, हे प्रत्येकासाठी डेट दिलेले आहे. तुम्हाला आवेदन अंतिम दिनांक दिलेला आहे. त्याच्यानंतर चाचणी परीक्षा कधी होणार आहे, मुलाखत कधी होणार आहे, ही पूर्ण माहिती इथे दिली गेलेली आहे. प्रत्येकासाठी वेगवेगळी डेट आहेत, लक्षात घ्या. तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं आहे. शिक्षक आहे त्यांच्यासाठी दिलेला आहे. त्याच्यानंतर इथे चाचणी परीक्षा कधी होणार आहे, मुलाखत कधी होणार आहे, 30 जानेवारी 2024. लक्षात घ्या, जे एक्झाम क्रायटेरिया आहे तुमचं सिलेक्शन प्रोसेस, चाचणी आणि त्याच्यानंतर मुलाखतीद्वारे होणार आहे. लास्ट डेट असणार आहे 26 ऑक्टोबर 2023. 12 ऑक्टोबर म्हणजे आजपासून स्टार्ट झालेले आहेत फॉर्म भरण्यासाठी. तुम्ही जे ऑफिशियल पेज आहे तुम्ही इथे सुद्धा चेक करू शकता. इथे तुम्हाला अनाउन्समेंट्स आणि अपडेट्स दिलेले आहे. तुम्ही इथे जाऊन PDF सुद्धा बघू शकणार आहात. हे सगळे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. काही जरी क्वेश्चन असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी नक्कीच रिप्लाय द्यायचा ट्राय करणार आहे. आपल्या व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून ज्यांना जॉबची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही सर्व माहिती भेटून जाईल. आपल्या व्हिडिओजला लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू.